यानंतर आपण पुढच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे आता वळूया। शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांच्या बैठकीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। आगामी निवडणुकांच्या रणनीतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना मार्गदर्शन करतायत। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, अनेक राजकीय घडामोडी आहेत ज्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी ही बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीसाठी शिवसेनेचे जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, मंत्री आणि आमदार पोहोचलेले आहेत। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे स्वतः या सर्व आमदारांना, मंत्र्यांना मार्गदर्शन करतायत। आपण ही दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत सध्या। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं। उमेश, शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची बैठक काही वेळापूर्वी सुरू झालेली होती। स्वतः एकनाथ शिंदे सर्व आमदारांना मार्गदर्शन करतायत। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील होतीये, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडले जाणारे मुद्दे आणि त्यासोबतच आगामी पालिका निवडणुका। उमेश, काय नेमकी या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होतीये? नक्कीच अजिंक्य, म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि ही बैठक सुरू झालेली आहे। खास करून ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या बाबतचा आढावा जो आहे तो सगळ्यात आधी एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि त्यांनी जवळपास म्हणजे शिवसेनेने 186 नगराध्यक्ष पदाच्या तर जवळपास 4000 नगरसेवक पदाच्या ह्या सगळ्या निवडणुका लढवल्या होत्या आणि ह्या आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत लढवल्या असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्यांनी याबाबतचं कौतुकही केलं की त्यांनी या निवडणुकीमध्ये एक चांगलं काम जे आहे ते केलेलं आहे आणि निकाल जरी अजून आले नसले तरी निकाल देखील आपल्या बाजूने असतील अशा प्रकारचा विश्वास देखील या बैठकीतून त्यांनी व्यक्त केलाय। यासोबतच महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये पूर्ण ताकदीने उतरायचं आहे आणि एक चांगलं यश शिवसेनेला येईल यासाठी सर्व नेत्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असा विश्वास देखील त्यावेळी या बैठकीतून त्यांनी व्यक्त केला। एकूणच काय तर होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या देखील तेवढ्याच जोशाने लढायच्या, त्या देखील तेवढ्याच ताकदीने जिंकायच्या आहेत अशा सूचना या बैठकीतून दिल्या आहेत। यासोबतच हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आज पहिला दिवस झाला असला तरी कामकाज झालेलं नाहीये। उद्यापासून जी हिवाळी अधिवेशन आहे ते सुरू होईल आणि या हिवाळी अधिवेशनाला सर्व मंत्र्यांनी कामकाजामध्ये सहभाग घ्यायचा आहे, सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जनतेचे मुद्दे आहेत ते पटलावर मांडायचे, त्यांचे त्या विषयावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करायचे। अशा सगळ्या चर्चांमध्ये शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री यांनी सहभागी व्हायचे अशा प्रकारच्या सूचना देखील त्यांनी या बैठकीतून दिलेल्या आहेत। ठीक आहे, ठीक आहे उमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।